हाय हॅलो नमस्कार, मी अनु तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मुलं स्कूलमधून आलेली, त्यांना भूक लागलेली म्हणून संध्याकाळी मस्त असा शिरा बनवला। तर इथे बघा ह्या बहीण भावांचं काय चाललं आहे, एकमेकांच्या प्लेटमध्ये घालायचं चाललेलं होतं अन्वीचा आणि नीलचं। त्यानंतर संध्याकाळी केली मी मस्त अशी दिवाबत्ती। मी रोज शिवस्तुती आणि हनुमान चालीसा वाचते। त्यानंतर तुळशीला देखील अगरबत्ती लावली। तर आज अमावस्या असल्यामुळे आमच्याकडे नारळ फोडलेले होते, तर त्याचेच आज मोदक बनवायचं चाललेलं होतं। तर मी खोबरं मिक्सरला लावून घेतलं आणि कढईमध्ये थोडंसं परतून घेते। त्याच्यामध्ये गूळ ॲड केला। छान असा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर याच्यामध्ये मी तीळ देखील ॲड करते, तिळामुळे एकदम छान टेस्ट येते मोदकांना। तर तीळ देखील या साईडला छान असे भाजून घेते आणि त्याच्यामध्ये ॲड करते। बघा आपलं मिश्रण छान शिजलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड देखील ॲड करायची आहे, जेणेकरून टेस्ट छान येते। तर आपलं मिश्रण देखील छान झालेलं आहे। इकडे मी घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली होती, तर छान असे त्याचे मोदक बनवून घेते। तर दुसऱ्या साईडला मी गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं। मोदक मी उकळून घेते, फ्राय नाही करणार आहे, कारण सगळ्यांना सर्दी खोकला झालेला आहे। आणि जर अन्वीचा आवाज तुम्हाला येत असेल तर प्लीज इग्नोर करा, कारण तिला किती शांत बस म्हटलं तरी मी व्हॉइसवर करताना तिला थोडं का होईना बोलायचंच असतं। तर या पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर केलं मस्त असं रात्रीचं जेवण। तर असं होतं आजचं माझं इव्हिनिंगचं रुटीन। कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि हां, जाता जाता सबस्क्राईब करून जावा। चलो बाय।